जे आमचे तोषक भाऊ बोर्डे याच्या अगोदर जे पाहुणे म्हणून इथे आले होते तुमसरचे जे सनफ्लॉवरचे एम्प्लॉईज आहेत आणि JCI तुमसरचे अध्यक्ष पण होते, त्यांनी 91 वेळा रक्तदान केलं. रक्तदान ही सर्वात मोठी संकल्पना आहे आणि रक्तदान प्रत्येकानं केलं पाहिजे. मी स्वतः आपल्या आतापर्यंतच्या वयाच्या 40व्या वर्षापर्यंत मी 30 वेळा रक्तदान केलं. माझ्या 30 वेळा रक्तदान झालेलं आहे. आत्ताच 10 तारखेला माझा स्वतःचा वाढदिवस होता. मी वाढदिवसाला कोणी हे पार्टी वगैरे करतात, कोणी इकड तिकड सेलिब्रेशन करतात, पण तसं नाही. माझं असं आहे की आपलं जे आयुष्याचे कोणते तरी चांगले दिवस असतात, कुणाचा स्मृती दिवस असो, जन्मदिवस असो किंवा काही असो, त्या दिवशी काहीतरी चांगला उपक्रम राबवायला पाहिजे. तर मी आपल्या आयुष्याचा जो वाढदिवस राहते त्या दिवशी मी रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलो होतो. त्या दिवशी 88 लोकांनी मिळून माझ्या एका छोटंसं गाव आहे तिथं 88 लोकांनी रक्तदान केलं. 100 झाले असते, पण गोष्ट अशी होती की त्यांच्याकडे जो स्टोरेज साठा होता तो खूप कमी होता. ते म्हणत की आम्ही एवढं ब्लड देऊ शकतो, आमच्याकडे स्टोरेज नाही आहे, नाही तर ते पण झालं असतं. तर मी म्हणतो इथं जेवढी 18 वर्ष ते 60 वर्षापर्यंत स्वस्थ व्यक्ती जे असेल तो रक्तदान करू शकते आणि रक्तदान केलं पाहिजे. आयुष्यामध्ये तुम्हाला BP, शुगर किंवा असाध्य जी बिमारी आहे त्यांना दूर ठेवायचं जर तुम्ही रक्तदान केलं पाहिजे. कारण रक्तदान केल्यानं तुमच्या शरीरामध्ये नवीन रक्त येते आणि नवीन रक्त आल्यानं तुम्हाला म्हणजे चांगलं वाटते. जे बिमारी जे शरीरामध्ये राहते घर करून ते पण बाहेर निघून जाते. तर रक्तदान केलं पाहिजे. आणि इथं जेवढे युवा लोक असतील आतापर्यंत तुम्ही रक्तदान केलं नसेल, सुरुवात करा, प्रयत्न करून पहा. ज्यांचं वजन 50 किलो असेल, 18 वर्ष पूर्ण झाले असेल, रक्तदान करण्याचा प्रयत्न करा. आम्हाला पहा, मी स्वतः 30 वेळा रक्तदान केलो. रक्तदान केल्यानं काही होत नाही, उलट माणूस स्वस्थ राहतो, चांगला राहतो. तर इथं जेवढे आमचे नवयुवक मंडळीमध्ये जे लोक आहेत ते सर्व रक्तदान करू शकतात. आता मी हिंदी भाषिक आहे, मी हिंदीमध्ये बोलतो, मला मराठीमध्ये थोडंसं अडथळा निर्माण होतो, पण बोलण्याचा प्रयत्न केलो मी. तर माझं एवढंच निवेदन आहे सर्वांना की प्रयत्न करा, रक्तदान करा. रक्तदान हे मोठे दान आहे, सर्वात मोठे दान आहे. रक्तदानामुळे तुम्ही कोणाच्या दुसऱ्याचं आयुष्य वाचवू शकता. तर आज इथं सर्व जे उपस्थित लोक झाले ज्यांनी रक्तदान करत आहे, मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमची जी मंडळी आहे त्यांनी मला आज खूप दिवसानंतर 20 वर्षाच्या नंतर मी आज उत्सराला आलो. तर मी असं काहीतरी पाहत होतो की इव्हेंट्स की कोणत्याही माध्यमातून माझे जे बालपणीचे गाव आहे, इथं माझं शिक्षण झालेलं आहे, इथं सर्व माझे फ्रेंड सर्कल आहे, जे जुन्या लोकांसोबत एक प्रकारचं भेटणं होईल. त्यानिमित्तानं मी आज ह्या इव्हेंट्सला सिलेक्ट केलं. ना माझ्यासोबत यूट्यूबर हर्षपुष्पतोडे आला, त्याचं सबस्क्रायबर जे व्ह्युअर्स आहेत ते करोडोच्या वरती आहेत आणि खूप चांगली उपलब्धी केली आहे त्यांनी. पूर्ण अख्ख्या भंडाऱ्यामध्ये, अख्ख्या बालाघाट जिल्ह्यामध्ये त्याचा सगळ्यात तेवढा मोठा यूट्यूबर आहे, पण तेवढा मोठा यूट्यूबर कोणी नाही आता सध्याची गावात. त्याचे फॅन्स फॉलोईंग रोजच्या रोज वाढत आहे आणि त्याचे इन्कम सोर्स पण वाढत आहे. पण पुन्हा अजून मी मला सांगत होतो की माझे जे चिमुकले लहान हे छोटे बंधू आहेत, हे मुलं बाळा आहेत, त्यांना सांगतो की यूट्यूबमध्ये, फेसबुकमध्ये व्हिडिओ पाहायचे, आनंद घ्यायचा, पण मोबाईलचा फक्त मर्यादित वापर करायचा. नेहमी मोबाईलच्या नादात राहू नका. नेहमीच अगर मोबाईलच्या नादात राहाल तर तुमचं आयुष्य कुठं ना कुठं वाईट होईल, है ना. तुम्हाला आपलं आयुष्य तयार करायचं आहे, तुम्हाला कुठं ना कुठं डॉक्टर व्हायचं आहे, कुठं इंजिनियर व्हायचं आहे, शिक्षक व्हायचं आहे, तर अभ्यासाकडे लक्ष द्या. आणि आमच्या हर्ष भाऊलाही पाहत राहा, त्याच्यामधून काहीतरी एक आगळी वेगळी प्रेरणा घेत राहा. पुन्हा सर्वांना मी नवरात्री उत्सव हे सुरू आहे, आम्ही नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत.